पुणे ड्रग्ज विक्री प्रकरण आता उजेडात आल्यानंतर पोलीस कारवाईला वेग आलेला आहे। फर्ग्युसन रोडवरील L3 बार मधील ड्रग्ज सेवन प्रकरणी पोलिसांच्या गुन्हे शाखेने 5 जणांना ताब्यात घेतलंय। त्यामध्ये बार मालक मानस मलिक, बारचे 3 पार्टनर आणि मॅनेजर संतोष कामठे यांचा देखील समावेश आहे। रवी माहेश्वरी, योगेंद्र आणि शर्मा अशी अन्य तिघांची नावे आहेत। हा L3 बार सील होण्याची देखील शक्यता आहे। तिथले सीसीटीव्ही आणि साऊंड सिस्टीम पोलिसांनी जप्त केलेत, तर राज्य उत्पादन शुल्क विभागाने दारू साठा जप्त केलेला आहे। पुण्याच्या L3 बारवर पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे। निलेश खरमरे आमचे प्रतिनिधी सध्या फोनलाईनवरून आपल्या सोबत आहेत। निलेश, आपण पाहतोय पोलिसांच्या गुन्हे शाखेने आता 5 जणांना ताब्यात घेतल्याचं कळतंय, काय अपडेट्स आहेत? नक्कीच आता पुण्याचे जे खासदार आहेत मुरलीधर मोहोळ यांनी परत एक ट्विट केलेलं आहे। दोषींवर कारवाई केली जाईल, जे दोषी अधिकारी असतील त्यांना निलंबित केलं जाईल, अशी ही या ठिकाणी त्यांनी ट्विट करून माहिती दिलेली आहे। खरंच आता या ठिकाणी दोन्ही पथकाकडून कारवाई सुरू आहे। राज्य उत्पादन शुल्क दारू साठाबाबत कारवाई करतोय, तर पुणे पोलिसांकडून सीसीटीव्ही असतील किंवा रेस्टॉरंटमध्ये लावलेली साऊंड सिस्टीम असतील ते सगळं ताब्यात घेण्याचं काम सुरू आहे। आणि प्रामुख्याने जो व्हिडिओ व्हायरल झालेला आहे आणि त्या व्हिडिओमध्ये जे तरुण आहेत त्यांचा शोध घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न सुरू आहे। व्हिडिओ खरं तर व्हिडिओ मुलांनी कसा काढला आणि एवढ्या रात्री हा पब कसा चालू होता, पोलिसांना याची माहिती का नव्हती, या सगळ्याचा तपास आता पोलिसांकडे होतोय। प्रामुख्याने या ठिकाणी स्थानिक जे नागरिक आहेत त्यांनी या आधीही या ठिकाणी पब चालू असतो, रात्रीच्या या ठिकाणी अनेक तरुण गुंड परिस्थितीत असतात अशी तक्रार पोलीस स्टेशनला केली होती, मात्र त्याच्यावर कारवाई झालेली नाही। मात्र आता हे सगळं प्रकरण जे आहे ते काल झालेल्या व्हिडिओ नंतर आता उघड झालेले आहे आणि आता पोलिसांना जाग आलेली आहे। पोलीस आता या ठिकाणी कारवाई करताना आपल्याला पाहायला मिळते। निश्चितच धन्यवाद निलेश या सविस्तर माहितीसाठी। पुन्हा एकदा जाऊयात, निलेश आपल्या सोबत आहेत। निलेश, आपण पाहतोय बारचे जे 3 पार्टनर आहेत त्यांना देखील ताब्यात घेण्यात आलेलं आहे, त्यांचा देखील यामध्ये समावेश असल्याचं कळतंय। हो नक्कीच, या ठिकाणी बारचे जे 3 मालक आहेत ज्यांच्याकडे हा चालवण्यासाठी भाडेतत्वावर होता त्यांनाही ताब्यात घेतलेला आहे। मॅनेजर आहे त्यांनाही ताब्यात घेतलेला आहे। एकूण आता या प्रकरणामध्ये 5 जणांना चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे। संतोष कामठे असतील, रवी महेश्वर असतील, मानस मलिक असतील, योगेश असतील आणि शर्मा अशा 5 जणांची नावं आहेत। आणि प्रामुख्याने आता सीसीटीव्ही मध्ये किंवा ते व्हिडिओमध्ये दिसणारे जे तरुण आहेत त्यांच्याकडे आता चौकशी सुरू करण्यात आलेली आहे। नक्की तो प्रकार काय घडला होता आणि जे ड्रग्ज आहेत ते ड्रग्ज त्या ठिकाणी कशा आणले आणि तो व्हिडिओ कसा काढण्यात आलेला त्या अनुषंगाने आता पुणे पोलीस तपास करत आहेत। निश्चितच धन्यवाद निलेश या सविस्तर माहितीसाठी।